हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या रविवार 14 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, मल्हार हा चक्क आमरण उपोषणावर बसला आणि कारण म्हणजे नुपूरने त्याच्या रूममध्ये राहायला यावं. मल्हारचं हे नाटक पाहून नुपूर खूप चिडली, पण त्याच वेळेस तायडी, रेवती मावशी या सगळ्यांनी नुपूरवर खूप दबाव टाकला की तू मल्हारबरोबर चुकीचं करतीये. मल्हारला फक्त तुझं प्रेम हवंय. एक नवरा म्हणून तो एवढीही अपेक्षा करू शकत नाही का? तू असं का वागतीये? आणि मग शेवटी नुपूरचा नाईलाज झाला. नुपूर मल्हारच्या रूममध्ये जाण्यासाठी तयार झाली, पण नुपूरने नेहले पे देहला मारला आणि चक्क मल्हार समोर एक अट ठेवली की मी तुमच्या रूममध्ये राहायला तयार आहे, पण तुम्हाला उद्यापासून ऑफिस जॉईन करावं लागेल. मल्हारने ही अट मान्य केली आणि तायडीला जबर धक्का बसलाय. मग मल्हारने नुपूरला उचलून घेत तिला चक्क आपल्या रूममध्ये नेलं. हा सीन खूपच भारी होता. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच जिया नुपूरला विचारते, वहिनी तू मला जाणून बुजून धक्का दिलास ना? नुपूर म्हणते, जिया मी तुझ्यापासून काही लपवणार नाही. हो, मी तुला जाणून बुजून धक्का दिला होता आणि माझ्यामुळे तुला सागरिका मॅमचं इतकं ऐकून घ्यावं लागलं, त्यासाठी खरंच खूप खूप सॉरी, पण माझा उद्देश वेगळा होता. जिया म्हणते, नाही वहिनी, सॉरी म्हणू नकोस. आपल्यामध्ये नो सॉरी नो थँक्यू. पण तू हे का केलंस ते मला सांगतेस का? नुपूर म्हणते, जिया तुला सुद्धा माहिती आहे की मल्हार सर आणि माझ्या लग्नानंतर मल्हार सर हे घरीच आहेत, ते ऑफिसला जात नाहीये आणि त्यांचा स्वतःचा एवढा मोठा बिझनेस असताना त्यांनी ऑफिसला न जाणं, घरीच थांबणं हे मला बिलकुल पटत नाही आहे. त्यामुळे माझी अशी इच्छा होती की मल्हार सरांनी ऑफिसला जावं आणि आज जर सायनिंग ऑथॉरिटीसुद्धा सागरिका मॅमकडे गेली असती तर मल्हार सर कधी ऑफिसला गेलेच नसते, म्हणून मी हे सगळं केलं. जिया म्हणते, खरंच मला सुद्धा हेच वाटत होतं की माझा ब्रो ज्याचा एवढा मोठा बिझनेस आहे, सुमती इव्हेंटचा बॉस आहे आणि तो असा घरी बसतोय, माझी सुद्धा हीच इच्छा होती. जिया ही खूप खुश असते आणि म्हणते, वहिनी तू जे केलंस ते अगदी योग्य केलंस. नुपूर म्हणते, पण आता मला मल्हार सरांना मनवावं लागेल. जिया सांगते, हो ना, सकाळी पाहिलंच ना, जेव्हा तू म्हणाली की ऑफिसला जा तर ब्रोने स्पष्ट शब्दात नकार दिला. नुपूर म्हणते, मला तेच कळत नाहीये, आता मल्हार सरांना कसं मनवायचं, ऑफिसला जा यासाठी त्यांना कसं कन्व्हिन्स करायचं. जिया नुपूरला समजावून सांगते, हे काम तुलाच करावं लागेल, कारण तो फक्त तुझंच ऐकेल. नुपूर म्हणते, हो करेल मी प्रयत्न. जिया आता मला बाहेर जायचंय, मी बाहेरून आले का मग आपण याविषयी बोलूया. जिया विचारते, कुठे चाललेस तू? चल मी पण तुझ्याबरोबर येते. नुपूर म्हणते, नाही नको, खरं सांगायचं तर तुला सांगायला काही हरकत नाहीये. असं म्हणून नुपूर ही जियाला सांगते, मी संजना ज्या चाळीत राहायची ना, गुलमोहर चाळीत, तेथे चालली आहे. तिच्याबद्दल काही माहिती मिळते का ते शोधायला. जिया विचारते, पण आता काय फायदा, आता तर तुझं आणि ब्रोचं लग्न झालंय ना. नुपूर ही जियाला समजावून सांगते, मला काही गोष्टींची, काही प्रश्नांची उत्तरं अजून मिळालेली नाही आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी मी हे सगळं करतेय आणि तू काळजी करू नको. मी हे जे काही शोधतेय त्यामुळे मल्हार सरांवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही, आमच्या संसारात कोणताही प्रॉब्लेम येणार नाही, असं वचन मी तुला देते. हे ऐकून जियाला आनंद होतो. जिया म्हणते, ठीक आहे जा मग तू. आणि नुपूर ही गुलमोहर चाळीत जायला निघते. थोड्याच वेळात नुपूर रिक्षात बसलेली असते. तिच्या हातात मोबाईल असतो, मॅप सुरू असतो आणि या मॅपच्या मदतीने ती गुलमोहर चाळीत जात असते. आणि थोड्याच वेळात रिक्षा गुलमोहर चाळीत पोहोचते. नुपूर रिक्षातून खाली उतरते, पैसे देते आणि या चाळीत ती एंट्री घेणार इतक्यात तिला आशाचा कॉल येतो. आशा विचारते, नुपूर कुठेस तू? नुपूर म्हणते, आई तुला सांगितलं होतं ना, मी गुलमोहर चाळीत आली आहे संजनाला शोधायला. आशा सांगते, नुपूर तू जेथे कुठे असशील ना, आत्ताच्या आत्ता घरी ये. नुपूर म्हणते, पण आई काय झालंय, मी येथे महत्त्वाच्या कामासाठी आले ना. आशा म्हणते, अगं येथे पण महत्त्वाचं काम नसतं ना तर मी तुला बोलवलं नसतं, तू आत्ताच्या आत्ता घरी निघून ये. नुपूर खूप घाबरते, विचारते, आई काय झालंय, तुझी तब्येत तर बरी आहे ना, सांग मला. आशा म्हणते, अगं जर तुझ्याशिवाय झालं असतं तर मी तुला कधी फोन केला असता का, खूप सिरियस आहे, तू आत्ताच्या आत्ता निघून ये. नुपूर विचारते, पण अगं आई नेमकं झालंय तरी काय, सांग मला, मला खूप भीती वाटतेय. आशा म्हणते, नाही सांगू शकत, अगं मी तुला फोनवर नाही सांगू शकत नुपूर,
तू आत्ताच्या आत्ता घरी परत ये, खूप महत्त्वाचं आहे, लगेच घरी परत ये. आशा फोन कट करते आणि मग नुपूर जोरात हाक मारते, रिक्षा. आणि नुपूर आपल्या घराकडे यायला निघते. इकडे आशा ही अंगणात नुपूरची वाट पाहत असते. जिया विचारते, काकू काय झालं, वहिनी आली का, निघाली का ती? आशा सांगते, अगं मी तिला फोन केलाय, येते असं म्हटलीये, पाहू आता कधी येते. जिया म्हणते, हो ना, वहिनीने लवकर यायला हवं, घरात एवढा मोठा प्रॉब्लेम झालाय आणि तिच्याशिवाय तो कुणीच सॉल्व्ह करू शकत नाही. तेवढ्यात नुपूर तेथे पोहोचते आणि विचारते, काय झाले आई? तर आशा सांगते, नुपूर चल आतमध्ये लवकर, एवढं काही घडेल ना असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. जिया म्हणते, आता हे सगळं तूच सॉल्व्ह करू शकते. आशा म्हणते, हो ना, नुपूरशिवाय हे सॉल्व्ह कोणालाच करता येणार नाही. नुपूर म्हणते, तुम्ही दोघी कोड्यात बोलणं बंद करा, मला काहीच कळत नाहीये, काय झालंय एवढं? जिया म्हणते, चल तू आतमध्ये, स्वतःच्या डोळ्यांनीच पहा. नुपूर, जिया, आशा तिघेही घरामध्ये येतात आणि त्यांना समोर जे काही दिसतं ते पाहून नुपूरला जबर धक्का बसतो. मल्हार हा जमिनीवर चटई टाकून बसलेला असतो आणि त्याच्या बाजूला एक बोर्ड असतो, पण या बोर्डवर काहीच लिहिलेलं नसतं. नुपूर ही लगेच मल्हारजवळ येते. तिला समजतं काहीतरी नाटक सुरू आहे आणि नुपूर विचारते, हे काय मल्हार सर? मल्हार म्हणतो, ते पहा ना बाजूला. नुपूर विचारते, काय पाहू? मल्हार बाजूला पाहतो तर हा बोर्ड उलटा असतो. मल्हार म्हणतो, हा थोडी गडबड झाली. मल्हार हा बोर्ड उलटा करतो आणि त्यावर चक्क आमरण उपोषण असं लिहिलेलं असतं. हे पाहून नुपूरला खूप राग येतो. मल्हार म्हणतो, नुपूर, जोपर्यंत तू माझ्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत मी आमरण उपोषण सोडणार नाही. तोपर्यंत मी अन्नाचा एक कण, पाण्याचा एक थेंब घेणार नाही, असाच बसून राहणार. नुपूरला खूप राग येतो. नुपूरला समजतं ही सगळी मल्हारची नौटंकी आहे, मल्हार नाटक करतोय. मल्हारकडे नुपूर रागारागाने पाहते. मल्हार म्हणतो, तुला जरी हे खोटं वाटत असेल तरीसुद्धा मी खरंच आमरण उपोषणाला बसलोय आणि जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होत नाही, तू माझ्या रूममध्ये राहायला येत नाही, तोपर्यंत मी येथून उठणार नाहीये, मी आमरण उपोषण करणारच. आशा आणि जिया हसू लागतात. नुपूर चिडून म्हणते, आई तुला सांगितलं होतं ना मी एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर चालली आहे आणि तू हे नाटक पाहण्यासाठी मला येथे बोलवलंय. खरंच मला विश्वास बसत नाहीये. मल्हार तिच्याकडे आवासून पाहतो. आशा म्हणते, काय नुपूर, नाटक काय बोलतेस? अगं खरंच आमरण उपोषणाला बसलाय तो. जिया म्हणते, हो ना, ब्रोने सकाळपासून काहीच खाल्लेलं नाहीये, पाण्याचा एक थेंब सुद्धा नाही पिलाय. आम्हाला खूप काळजी वाटली ना, म्हणून आम्ही तुला बोलवून घेतलं. आणि तेवढ्यात मल्हार घोषणा देऊ लागतो, हमारी मांगे पुरी करो, आमच्या मागण्या पूर्ण करा, त्याशिवाय आमरण उपोषण सोडणार नाही. नुपूर मल्हारकडे रागारागाने पाहते आणि विचारते, मी तुमच्या रूममध्ये राहायला यावं यासाठी तुम्ही अजून काय काय करणार आहे? मल्हार म्हणतो, अजून काही करूच शकणार नाही, हे शेवटचं आहे, आमरण उपोषण आहे. तू नाही आली तर मी काही खाणार नाही आणि मग डायरेक्ट. जिया म्हणते, ब्रो असं काही बोलायचं नाही बरं का, आमरण उपोषण करतोय तू, पण असं डायरेक्ट वगैरे जायचं नाही. नुपूर खूप चिडते आणि म्हणते, मल्हार सर, आत्ताच्या आत्ता तुमचं हे नाटक बंद करा, बंद करा हे आमरण उपोषण. मल्हार म्हणतो, चालेल ना, लगेच बंद करतो. मी तुझं सगळं सामान माझ्या रूममध्ये ठेवलं होतं, आत्तासुद्धा शिफ्ट करूया, चल. नुपूर म्हणते, बिलकुल नाही, तसंही मी माझ्या कपाटाला आता कुलूप लावणार आहे, माझ्या सामानाला हात लावायचा नाही. मल्हार म्हणतो, मग उपोषणसुद्धा थांबणार नाही. नुपूर म्हणते, नका थांबू, कारण मला माहिती आहे हे सगळं तुमचं नाटक आहे आणि मला काही फरक पडत नाही. असं म्हणून नुपूर जाऊ लागते तर मल्हार हा चक्क बेशुद्ध पडल्याचं नाटक करतो आणि जिया आशा जोरात ओरडतात, ब्रो मल्हार. नुपूर घाबरून मागे वळून पाहते तर मल्हार बेशुद्ध पडलाय. हे पाहून नुपूर खूप घाबरते. काय झालं सर, काय? असं म्हणून ती मल्हारच्या जवळ येऊन बसते. मल्हारचं डोकं आपल्या मांडीवर ठेवते. मल्हार सर उठा, काय झालं मल्हार सर, लवकर उठा, असं विचारते. आशा म्हणते, अगं त्याने सकाळपासून काही खाल्लेलं नाहीये, म्हणून त्याला चक्कर आली असेल. नुपूर म्हणते, आई आता काय करायचं? अशा वेळेस कांदा देतात ना, थांब मी कांदा घेऊन येते. असं म्हणून नुपूर उठते तर नुपूरच्या मांडीखाली मल्हारचं बोट दबतं आणि मल्हार जोरात ओरडतो, आई ग. आणि नुपूरच्या लक्षात येतं की मल्हार काही बेशुद्ध झाला नव्हता, हे सगळं मल्हारचं नाटक होतं. नुपूरला खूप राग येतो. मल्हारचं नाटक उघडं पडलं म्हणून जिया आणि आशाला सुद्धा टेन्शन येतं. नुपूर मल्हारकडे रागारागाने पाहत असते. आता काय होईल याची भीती जिया आणि आशाला वाटते.
मल्हार नुपूरकडे रागारागाने पाहतो आणि मग नुपूर ही मल्हारवर चिडून म्हणते, सर मीच मूर्ख आहे, मला आधीच कळायला पाहिजे होतं, हे सगळं तुमचं नाटक आहे. तुम्ही कधीच माझ्यासाठी आमरण उपोषण करू शकत नाही. फक्त मला तुमच्या रूममध्ये नेण्यासाठी ही सगळी तुमची नौटंकी सुरू होती. मल्हारला काय बोलावं ते कळतच नाही. नुपूर रागारागाने आपल्या रूममध्ये जात असते. तेवढ्यात तायडी आणि रेवती मावशी तेथे येतात. तायडी नुपूरला थांबून विचारते, कोठे चाललीस तू? तो तुझ्यासाठी बसलाय ना आमरण उपोषणाला आणि तू त्याला सोडून जातेय. अगं नुपूर, त्याची काय अपेक्षा आहे? फक्त तू त्याच्या रूममध्ये राहायला हवं, एवढी माफक अपेक्षा. एक नवरा म्हणून एवढी पण अपेक्षा तो करू शकत नाही का? जिया म्हणते, सागरिका मॅम, ते नाटक करताय. आता त्यांनी बेशुद्ध झाल्याचं नाटक केलं होतं आणि मला हे त्यांचं नाटक मान्य नाही. मल्हार मान खाली घालतो. आशा जियाला खूप टेन्शन येतं. तर रेवती मावशी चिडून म्हणते, नुपूर, हे सगळं तो तुझ्यासाठी करतोय. सकाळपासून उपाशी येतो आणि तू त्याच्याशी असं वागतेय. तुला तर हे लग्न मान्य नव्हतं ना, मग या घरात तू कशाला आली आहेस? मल्हार म्हणतो, थांबा थांबा, तिच्याशी भांडू नका. तिच्याशी का भांडताय? तर तायडी म्हणते, अरे भांडत नाहीये, पण तिला तुझी किंमतच नाहीये. तू तिच्यासाठी उपोषण करतोय आणि ती निघून चाललीये. तिला हे नाटक वाटतंय. हे चुकीचं नाहीये का? रेवती मावशी पुढे येते आणि म्हणते, मल्हार, तुमच्या संसाराचं काहीच होणार नाहीये. ही मुलगी कधीच तुझ्या रूममध्ये राहायला येणार नाही. तिला तुझं प्रेम समजणार नाही. तू उगच तिच्यावर वेळ वाया घालवतोय. मल्हारला काय बोलावं ते कळतच नाही. नुपूर खूप चिडते आणि मग तायडी तिच्या कानात म्हणते, नुपूर, तू मल्हारच्या रूममध्ये राहायला जा किंवा नको राहायला जाऊ, पण तुमचा संसार मी सुरू होऊ देणार नाहीये. नुपूरला खूप राग येतो. नुपूर चिडून म्हणते, आमचा संसार सुरू करायचा की नाही करायचा हे मी माझं ठरवेल. तुम्ही ते मला सांगायची गरज नाहीये. तायडीला खूप राग येतो आणि मग तायडी मल्हारच्या शेजारी येऊन बसते आणि म्हणते, मल्हार, तू तुझं उपोषण आधी थांबव. आणि ही नुपूर काही माझंही ऐकायला तयार नाहीये. मल्हार म्हणतो, एक तर मी नुपूरला माझ्या रूममध्ये घेऊन जाईल किंवा मग हे जग सोडेल. हे ऐकून तायडी आणि सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. तायडी चिडून म्हणते, मल्हार, हे काय बोलतोयस तू? तुला तरी कळतंय का? रेवती मावशी चिडून म्हणते, मल्हार, या मुलीसाठी जीव द्यायची भाषा करतोय तू? या मुलीला तुझ्या प्रेमाची किंमत नाही, तुझी किंमत नाही, कसलीच किंमत नाहीये आणि तू तिच्यासाठी जीव द्यायला चाललाय. तर तायडी म्हणते, कोणाला गरज नाहीये माझ्या भावाकडे लक्ष द्यायची. मी आहे खंबीर. मी त्याची काळजी घेऊ शकते, त्याचं उपोषण सोडू शकते. नुपूरला खूप राग येतो. तायडी म्हणते, नुपूर, तुला नसेल करायचं ना काही तर नको करू. आणि तायडी पुन्हा एकदा मल्हारला समजवण्याचा प्रयत्न करते. मल्हार हे उपोषण सोडून दे, असं काही करू नको. रेवती मावशीसुद्धा खूप चिडते. आशा विचार करते, आता नुपूर काय करणार? आणि मग नुपूरसुद्धा विचारात गुंग होते. आता नुपूर विचार काय करते हे देव जाणे. पण नुपूर ज्यूसचा ग्लास हातात घेते आणि मल्हारच्या शेजारी येऊन बसते आणि मल्हारला म्हणते, घ्या मल्हार सर, ज्यूस प्या. मल्हार तिच्याकडे रागारागाने पाहतो आणि म्हणतो, मला नाही प्यायचा आहे. तू माझ्या अटी मान्य करत असशील तरच मी ज्यूस पिईल आणि हे उपोषण सोडेल. नुपूर म्हणते, ठीक आहे, मला तुमची अट मान्य आहे. मी येईल तुमच्या रूममध्ये राहायला. हे ऐकून मल्हारला खूप आनंद होतो. तर तायडी आणि रेवती मावशीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडून जातो. जिया आणि आशाला सुद्धा खूप आनंद होतो. आणि मग मल्हार हा ज्यूस पिणार. इतक्यात नुपूर म्हणते, सर, मी तुमच्या रूममध्ये राहायला येईल, पण माझी एक अट आहे जी तुम्हाला मान्य करावी लागेल. घरातील सगळ्यांना प्रश्न पडतो, आता नुपूरची काय अट आहे? आणि मल्हार म्हणतो, तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत. नुपूर म्हणते, उद्यापासून तुम्ही ऑफिस जॉईन करायचं. उद्यापासून आधीसारखी कामाला सुरुवात करायची. हे ऐकून तायडीच्या पायाखालची जमीनच सरकते. तायडीला खूप राग येतो. तर आशा, जिया खुश होतात. रेवती मावशीला हसावं की रडावं तेच कळत नाही. तायडी खूप चिडलेली असते. नुपूर म्हणते, सर, उद्यापासून तुम्ही ऑफिसला रेग्युलर जायचं. लग्नाआधी जसं काम करायचा तसं काम करायचं, तरच मी तुमच्या रूममध्ये राहील. आणि माझा तुमच्यावरचा राग तसूभरही कमी झालेला नाहीये. पण फक्त उद्या मला कोणाचे टोमणे ऐकून घ्यावे लागू नये की आमचा मल्हार आधी ऑफिसला जायचा, इतका मोठा बिझनेसमॅन होता, काम करायचा, पण नुपूरमुळे त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे, त्याचं कामावरचं लक्ष उडालं आहे, नुपूरमुळे त्याला बिझनेसमध्ये एवढं मोठं नुकसान झालं. हे सगळं मला ऐकायचं नाही आहे आणि तुम्हाला कोणताही त्रास होऊ नये म्हणून मी तुमच्या रूममध्ये येते. नुपूर असं बोलतेय. त्यामुळे जिया आणि आशाला आनंद होतो. तायडी नुपूरकडे रागारागाने पाहत असते आणि मल्हार हा नुपूरकडे प्रेमाने पाहत असतो.
नुपूर मल्हारला सांगते, उद्यापासून रेग्युलर ऑफिसला जायचं. तुम्ही जोपर्यंत रेग्युलर ऑफिसला जाल तोपर्यंत मी सुद्धा रूममध्ये राहील, नाहीतर मी तुमची रूम सोडून निघून जाईल. मल्हार हो म्हणतो. रेवती मावशी खूप चिडते पण काही बोलत नाही. तायडीलाही राग आलेला असतो, तिची तर बोलतीच बंद झालेली असते. आणि मग नुपूर मल्हारला स्वतःच्या हाताने ज्यूस पाजते. त्यांचं हे प्रेम पाहून रेवतीला खूप राग येतो. आता हे कसं थांबवायचं हा प्रश्न तिला पडतो. तायडी नुपूरकडे रागारागाने पाहत असते. नुपूर मल्हारला ज्यूस पाजते आणि तायडीला सुद्धा डोळे दाखवते. मल्हार खुश असतो आणि म्हणतो, चला जायचं का आपल्या रूममध्ये. नुपूर खूप खुश होते. थोड्या वेळानंतर तायडी तिच्या रूममध्ये असते आणि ट्रेडमिलवर चालत असते. तेवढ्यात तायडीचा बाप तेथे येतो आणि विचारतो, तायडे मी जे ऐकलं ते खरं आहे का. तायडी म्हणते, हो खरं आहे बाबा. तायडीचा बाप म्हणतो, अगं तायडे सकाळी तू पाहिलंस ना, त्या नुपूरने जाणून बुजून त्या पेपर्सवर चहा सांडला. म्हणजे आपली सायनिंग अथॉरिटी गेली आणि आता ती नुपूर मल्हारला पुन्हा एकदा ऑफिस जॉईन करायला सांगतेय. हे ऐकून तायडीला आणखीनच राग येतो आणि ती या ट्रेडमिलचा स्पीड वाढवत असते, आणखीन जोरात पळत असते. तायडीचा बाप म्हणतो, अगं तायडे तुला कळतंय का, त्या मल्हारने पुन्हा एकदा ऑफिस जॉईन केल्यावर आपल्या हातात काहीच राहणार नाही. त्याच्या आवडीची माणसं त्याच्या जवळ येतील, त्याची कान भरतील, त्याला सगळं सत्य सांगतील. मग काय करायचं आपण. तायडीला आणखीन टेन्शन येतं. तायडी आणखीन स्पीड वाढवते. 40, 50, 60, 90, 100, 120च्या स्पीडने ते पळत असते. तायडीचा बाप म्हणतो, अगं तायडे थांब थांब, काय करतेस हे, थांब, स्वतःला त्रास करून घेऊ नको. पण तायडी काय ऐकत नाही आणि मग तायडीचा बाप हे मशीनचं बटन बंद करतो आणि तायडी या मशीनवरच डोकं आपटते. तायडीचा बाप तिला समजावून सांगतो, अगं स्वतःला एवढा त्रास करून घेऊ नको, सगळं काही ठीक होईल. तायडी नुपूरवर खूप चिडलेली असते. त्या नुपूरमुळेच मल्हार पुन्हा एकदा ऑफिस जॉईन करतोय. या नुपूरला मी सोडणार नाही असा विचार ती मनात करते. आणि इकडे नुपूर आणि मल्हार या दोघांचा रूम प्रवेश, लोकांचा गृहप्रवेश होतो, या दोघांचा रूम प्रवेश होणार असतो. रूम प्रवेशाची जोरदार तयारी झालेली असते आणि चक्क नुपूरसाठी फुलांच्या पायघड्या टाकलेल्या असतात. नुपूरला आश्चर्य वाटतं. दीप, जिया, आशा सगळे तेथे असतात. नुपूर विचारते, आई हे काय आहे. तर दीप आणि जिया सांगतात, पाहिलं का, आमच्या ब्रोने तुझ्यासाठी फुलांच्या पायघड्या टाकल्यात, तुला रूममध्ये नेण्यासाठी. नुपूर मल्हारकडे आश्चर्याने पाहते. जिया म्हणते, हाऊ रोमॅन्टिक ना. तर दीप सांगतो, अगं जिया किती दिवसापर्यंत मला दुसऱ्यांच्या लग्नात हे सगळं करावं लागणार आहे. तर जिया म्हणते, कर मग स्वतः लग्न, पहा एखादी आजूबाजूला. तर दीप सांगतो, एक पाहिली आहे पण सांगण्याची हिंमत होत नाहीये, डेअरिंग नाहीये. तर जिया म्हणते, कर डेअरिंग, होईल सगळं चांगलं, डेअरिंग केल्याशिवाय काहीच मिळत नाही. दीप म्हणतो, आता डेअरिंग करावीच लागेल. जिया खूप लाजते. तिला माहिती आहे की दीपला तीच आवडते. आणि इकडे मल्हार आणि नुपूर हे दोघे या फुलांच्या पायघड्यावरून आपल्या रूमकडे जायला निघतात. दोघे खूप छान दिसत असतात. बॅकग्राऊंडमध्ये सावर रे हे अतिशय सुंदर मराठी रोमॅन्टिक गाणं सुरू होतं. मल्हार आणि नुपूर या फुलांच्या पायघड्यावरून जात असतात आणि त्याच वेळेस नुपूरचा पाय मुडपतो. नुपूर खाली पडणार. आशा आणि जिया घाबरतात पण मल्हार नुपूरला सावरतो. हे दोघे एकमेकांच्या खूप जवळ येतात. दीप, जिया, आशा खूप खुश होतात आणि मग हे दोघे एकमेकांच्या डोळ्यात पाहतच राहतात. नुपूर स्वतःला सावरते. जिया म्हणते, ब्रो आता वहिनीला सावरलंय तर मग उचलून सुद्धा घे. मल्हारला ही आयडिया आवडते पण नुपूर म्हणते, हे नाही गं जिया, असं काही करायची गरज नाही आहे. जिया तिला समजावून सांगते, अगं वहिनी असे मोमेंट आहे ना आयुष्यात कधी कधीच येतात, परत परत येत नाही. ब्रो घे उचलून. आशा म्हणते, घे मल्हार उचलून. नुपूर म्हणते, हे आई नाही. पण तोपर्यंत मल्हार चक्क नुपूरला उचलून घेतो. आशा, जिया, दीप खूप खुश होतात. नुपूर मात्र मल्हारकडे रागारागाने पाहत असते. मल्हारने नुपूरला उचलून घेतलेलं असतं. बॅकग्राऊंडमध्ये रोमॅन्टिक गाणं सुरू असतं आणि मल्हार या पायघड्यावरून नुपूरला उचलून घेऊन आपल्या रूमकडे जात असतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. मल्हार आणि नुपूरची केमिस्ट्री पाहायला मजा येते. शेवटी नुपूरने मल्हारला ऑफिसला जाण्यासाठी मनवलंच आणि नुपूर ही मल्हारच्या रूममध्ये सुद्धा जाऊन राहणार आहे. त्यामुळे मालिकेची मजा आणखीन वाढेल यात शंका नाही. तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय
तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की तायडी ही नुपूरला रूममध्ये आल्या आल्या मिठी मारेल आणि तिच्या कानात सांगणार, तू या रूममध्ये राहायला आली आहे, पण तुझा आणि मल्हारचा संसार मी सुरू होऊ देणार नाही. तर नुपूर उत्तर देईल, माझं काय करायचं ते मी पाहील, आधी तुम्हाला जे करायचं ना ते मी होऊ देणार नाही, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे तायडी खूप चिडणार आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा घरातील सगळे डायनिंग टेबलवर नाश्ता करायला बसलेले असतील तेव्हा मल्हार हा तायडीला पॉवर ऑफ अटॉर्नीचे पेपर्स आणायला लावणार आणि हे पेपर्स तो चक्क नुपूर आणि तायडी समोर फाडून फेकेल. तायडीला जबर धक्का बसणार. मल्हार नुपूरला विचारेल, काय मिसेस खानविलकर, आता खात्री पटली ना, मी काय पळून वगैरे येणार नाहीये, ऑफिसमध्ये पूर्ण वेळ काम करेल. नुपूर तर खुश होईल, पण तायडीला खूप राग येईल की हा सगळा नुपूरचा डाव आहे हे तिच्या लक्षात येणार. तर फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.